नमस्कार मित्रांनो, वेदश्रीज किचन मराठीमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे। सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग आज आपण पाहणार आहोत खारं वांग कसं बनवायचं ते। अगदी पारंपरिक पद्धतीने, गावरान पद्धतीने असं हे खारं वांग आपण बनवणार आहोत। यामध्ये आपण रस्सा देखील करणार आहोत, सुकं खारं वांग देखील बनवता येतं। इथे आपण 2 मूठ शेंगदाणे भाजण्यास घेतलेले आहे, ते भाजून झालेले आहेत। आता मी इथे खोबऱ्याचा कीस 5 ते 6 चमचे भाजण्यास घेतलेला आहे, तो देखील भाजून झालेला आहे। आता इथे आपण लसूण आणि मिरची भाजण्यास एकत्रितरित्या टाकलेली आहे। यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत, कारण काय होतं की मिरच्या न चिरल्यामुळे फुटू शकतात आणि अंगावर उडू शकतात। इथे मी वांगी चिरून घेत आहे। पाहू शकता आपण अशा प्रकारे वांग्याच्या 4 फोडी करून घ्यायच्यात। वांग्याचे देठ देखील आपल्याला थोड्या प्रमाणात काढून घ्यायचे आहेत, पाहू शकता आपण। आता त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। तर इथे मी शेंगदाणे घेतलेत, लसूण आणि मिरची घेतलेली आहे भाजलेली, अद्रकचा छोटासा तुकडा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, हिंग इथे आपण चिमूटभर वापरणार आहोत आणि 5 ते 6 चमचे खोबऱ्याचा कीस भाजून घेतलेला आहे। धने पावडर आपण इथे घेतलेली आहे, जिरे, मोहरी आणि हळद आणि भाजीसाठी लागणारं तेल, 3 पळ्या तेल आपण इथे वापरणार आहोत। आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल तापण्यास टाकत आहे। आता यामध्ये मी एका सोप्या ट्रिकने वांग पटकन कसं शिजेल हे आपल्याला दाखवत आहे। तर वांगी सर्वप्रथम आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत, पाहू शकता आपण, आणि यावर झाकण ठेवून देणार आहोत। पाण्यातून ही वांगी काढली होती, त्यामुळे ती तडतड उडत आहे। तर यावर मी जरा वेळ झाकण टाकलं होतं आणि नंतर मी इथे मीठ ॲड केलेलं आहे। मिठाने काय होईल, ते पटकनही शिजेल आणि वांग्याला एक चव राहील, त्यामुळे इथे मी मीठ ॲड केलं होतं। आता आपण वाटण काढून घेऊयात। इथे मी खोबरं घेतलेलं आहे, शेंगदाणे ॲड केलेले आहेत। आता आपण इथे लसूण आणि मिरची ॲड करणार आहोत। लसूण आणि मिरची ॲड केलेली आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा जिरे ॲड करणार आहोत, पाहू शकता आपण। इथे अर्धा चमचा हळद आपण इथे ॲड केलेली आहे, धने पावडर आपण इथे ॲड केलेली आहे, शिवाय छोटा अद्रकचा तुकडा आणि हिंग ॲड केलेली आहे आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे। यामध्ये दुसरे कोणतेही मसाले आपण वापरणार नाही। अगदी पारंपरिक पद्धतीने अशी ही रेसिपी आहे। चवीपुरते मीठ इथे आपल्याला ॲड करायचं आहे। इथे मीठ वापरल्यानंतर आपण नंतर मिठाचा वापर नाही करणार। आता ही वांगी छान तळून झालेली आहेत, आपण ती बाहेर काढून घेऊयात। इथे वांगी छान तळल्यामुळे ती जास्त वेळ शिजण्यास लागत नाही, म्हणजे बऱ्यापैकी जेमतेम ही वांगी शिजलेलीच आहेत। आता मी इथे वांगी साईडला काढून घेतलेली आहेत, पाहू शकता। इथे आपण बाजूला आपण वांगी काढून घेतलेली आहेत। आता त्याच तेलामध्ये मी मोहरी तडतडण्यास टाकलेली आहे आणि आपण जे वाटण, पाण्याचा वापर न करता जे वाटण केलं होतं, ते वाटण इथे ॲड केलेलं आहे आपण। ते छान परतून आपल्याला घ्यायचं आहे, पाहू शकता आपण। छान असं परतून झालेलं आहे, त्या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। यामध्ये आता आपण कढीपत्ता ॲड करणार आहोत। इथे आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे, छान आता आपण परतून घेतलेला आहे। यामध्ये दुसरे कोणतेही मसाले आपल्याला घ्यायचे नाहीत। अगदी कमी साहित्यात मस्त अशी रेसिपी, भन्नाट रेसिपी आपल्याला मिळणार आहे। इथे मी वांगी ॲड केलेली आहेत। हा मसाला सर्व वांग्याला लागला पाहिजे, त्याकरता ही वांगी त्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आहेत। अगदी घरामध्ये सर्वांना आवडेल अशी ही वेगळी रेसिपी आहे। पारंपरिक आहे, पण काय होतं की बऱ्याच रेसिपी आपण विसरत चाललेलो आहोत। इथे मी पाणी ॲड केलेलं आहे। हेच वांग सुक्या पद्धतीने देखील करता येतं। फक्त त्यामध्ये आपण वाटण भरून घेतो
वांग्यामध्ये आणि ती वांगी वाफवायला ठेवून देतो। अशा प्रकारे मी पाणी ॲड केलेलं आहे यामध्ये आणि ह्या भाजीला आपण छान अशी उकळी येऊन देणार आहोत। पाहू शकता आपल्या भाजीला थोडी थोडी अशी उकळी यायला लागलेली आहे। बऱ्यापैकी आपली रेसिपी तयार झालेली आहे। इथे आपण पाहू शकतो की वांगी पूर्णपणे शिजलेली आहेत। या सोप्या ट्रिकमुळे तेलातच वांग आधी परतून घेतल्यामुळे वांग झटकीपट शिजतं, त्यामुळे वेळही कमी लागतो आणि अगदी झटकीपट ही रेसिपी तयार होते। आता मी ही भाजी सर्विंग पॉटमध्ये काढून घेत आहे। पाहू शकता ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी पारंपरिक पद्धतीची अशी ही रेसिपी आहे जी घरामध्ये सर्वांना खाण्यास आवडेल। आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका। जर अशाच नवनवीन रेसिपीज आपल्याला वेदश्रीज किचन मराठीवरून पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।